Hello students, welcome to all of you. I am Miss Seema Landge and today's lecture we are going to study घरफोडी विम्याचे प्रकार. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत घरफोडी विम्याचे प्रकार. घरफोडी विम्याच्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या धोक्यासाठी विमा कंपनी विमापत्र देत असते. ओके, घरफोडीच्या विम्यामध्ये वेगवेगळ्या विमापत्रासाठी विमा कंपनी काय करत असते, विमापत्र हे देत असते आणि त्यानुसार विम्याचे प्रकार ठरवले जातात. त्यानुसार विम्याचे प्रकार हे ठरवले जात असतात. लक्षात घ्या, घरफोडी विम्यामध्ये वेगवेगळ्या धोक्यांसाठी विमा कंपनी वेगवेगळं विमापत्र देत असते आणि त्यावरून घरफोडी विम्याचे वेगवेगळे प्रकार हे ठरवलेले आहेत. त्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत आणि किती प्रकार आहेत हे आपल्याला आज अभ्यासायचे आहेत. ओके, तुम्हाला घरफोडीच्या विम्याचे प्रकार हे 7 प्रकार दिलेले आहेत. घरफोडी विम्याचे प्रकार 7 दिलेले आहेत. सो पहिला आहे व्यावसायिक इमारत घरफोडी विमा. घरफोडी विम्याच्या प्रकारामध्ये त्यामध्ये तुम्हाला 7 प्रकार दिलेले आहेत. देयर आर 7 टाइप्स. ओके, सो फर्स्ट व्यावसायिक इमारत घरफोडी विमा. लक्षात घ्या व्यवस्थित एक एक. पहिला आहे व्यावसायिक इमारत घरफोडी विमा. दुसरा आहे खाजगी इमारत घरफोडी विमा. तिसरा आहे जड जवाहीर व मौल्यवान वस्तू यांची घरफोडी. चौथा आहे मार्गस्थ रकमेचा घरफोडी विमा. पाचवा आहे तिजोरीतील रोकडीचा घरफोडी विमा, कॅश इन सेफ इन्शुरन्स. देन प्रवासी साहित्य विमा, बॅगेज इन्शुरन्स. देन सर्व धोके विमा, ऑल रिस्क इन्शुरन्स. 7 पॉइंट. ओके, सो काय सांगितले तुम्हाला, व्यावसायिक इमारत घरफोडीचा विमा, देन खाजगी इमारत घरफोडीचा विमा, देन जड जवाहीर व मौल्यवान वस्तू यांची घरफोडी, देन 4 नंबर मार्गस्थ रकमेचा घरफोडी विमा, मनी इन ट्रान्झिट इन्शुरन्स. 5वा पॉइंट आहे, 5वा प्रकार आहे तिजोरीतील रोकडीचा घरफोडीचा विमा. तिजोरीतील रोकडीचा घरफोडीचा विमा, कॅश इन सेफ इन्शुरन्स. 6वा पॉइंट आहे प्रवासी साहित्य विमा, बॅगेज इन्शुरन्स. 7वा पॉइंट आहे सर्व धोके विमा, ऑल इन रिस्क इन्शुरन्स. ओके, सॉरी, एक प्रकार बघायचा आपल्याला 1 बाय 1. सो पहिला प्रकार तुम्हाला सांगितलाय काय, व्यावसायिक इमारत घरफोडीचा विमा. यामध्ये व्यावसायिक इमारत घरफोडीच्या विम्यामध्ये व्यावसायिक व व्यापारी इमारतीतील मालमत्तेच्या चोरी विरुद्ध संरक्षण दिलं जातं. बघा, या विम्यामध्ये मालमत्तेच्या चोरी विरुद्ध संरक्षण दिलं जातं. देन व्यापारातील मालसाठा, दुकानातील माल, व्यापारातील मालसाठा, दुकानामधील माल, व्यापारी उपयोगाची साधने, टायपराइट्स, संगणक, कॅल्क्युलेटर्स, रोख रक्कम इत्यादी. काय सांगितलंय, व्यापारातील मालसाठा, दुकानातील माल, व्यापारी उपयोगाची साधने, टायपरायटर्स, संगणक, कॅल्क्युलेटर्स, रोख रक्कम इत्यादी. मालमत्तेचा घरफोडी विरुद्ध विमा काढता येतो. बघा, कोणत्या कोणत्या मालमत्तेचा घरफोडी विरुद्ध विमा हा काढला जातो किंवा काढता येतो. यामध्ये व्यापारातील माल साठा, दुकानातील माल, व्यापारी उपयोगाची साधनं, टायपरायटर्स, संगणक, कॅल्क्युलेटर्स, रोख रक्कम इत्यादी मालमत्तेचा घरफोडीच्या विरुद्ध विमा हा काढता येतो आणि काढला जातो. बघा, व्यावसायिक इमारत घरफोडी विम्यामध्ये व्यावसायिक व व्यापारी इमारतीतील मालमत्तेच्या चोरी विरुद्ध संरक्षण दिलं जातं. व्यापारातील माल साठा, दुकानातील माल, व्यापारी उपयोगाची साधने, टायपरायटर्स, संगणक, कॅल्क्युलेटर्स, रोख रक्कम इत्यादी मालमत्तेचा घरफोडी विरुद्ध विमा हा तिथं काढला जातो. यासाठी विमा कंपनीमार्फतच निश्चित मूल्य विमापत्र, घोषित विमापत्र,
अघोषित विमापत्र, खुले विमापत्र इत्यादी प्रकारचे विमे हे दिले जातात. त्यानंतर चोरी, घरफोडी, लूट किंवा दरोडा या सर्व धोक्यांविरुद्ध हे विमे असतात. काय सांगितले गेले? या विम्यामध्ये व्यावसायिक व व्यापारी इमारतीमधील मालमत्तेच्या चोरी विरुद्ध संरक्षण हे दिलं जातं. व्यापारातील माल साठा, दुकानातील माल, व्यापारी उपयोगाची साधनं, टाईपरायटर्स, संगणक, कॅल्क्युलेटर्स, रोख रक्कम इत्यादी मालमत्तेचा घरफोडी विरुद्ध विमा हा काढता येतो. यासाठी विमा कंपनी मार्फतच निश्चित मूल्य विमापत्र घोषित हे केलं जातं. ओके. आणि इत्यादी प्रकारचे विमा इथे व्यावसायिक इमारत व घरफोडीमध्ये दिले जातात. लक्षात घ्या, यामध्ये चोरी असेल, घरफोडी असेल किंवा घराची लूट असेल, घरावरती जर दरोडा टाकलेला असेल तर इत्यादी सर्व धोक्यांविरुद्ध विमे हे मिळत असतात. विमा कंपनी विमा संरक्षण देत असते. ओके. देन दुसरा प्रकार तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे खाजगी इमारत घरफोडीचा विमा. खाजगी इमारत घरफोडीचा विमा यामध्ये खाजगी घरे व इमारती यातील चोरी विरुद्ध हा विमा दिला जातो. खाजगी घरं व इमारती यामधील जी चोरी होती या विरुद्ध हा विमा दिला जातो. बिगर व्यावसायिक इमारती व घरे, यामध्ये बघा, बिगर व्यावसायिक इमारती व घरे यांचा खाजगी इमारतीमध्ये समावेश केला जातो. हा विमा घरातील किंवा इमारतीतील मालमत्तेपुरता मर्यादित असतो. काय सांगितलं जाते? खाजगी इमारत घरफोडीचा विमा. या विम्यामध्ये खाजगी घरे व इमारती यातील चोरींविरुद्ध हा विमा दिला जातो. बघा, खाजगी घरं असतील, इमारती असतील यांच्या विरुद्ध जी काही चोरी होते या चोरीच्या विरुद्ध खाजगी इमारत घरफोडीचा विमा हा दिला जातो. बिगर व्यावसायिक इमारती व घरे, बिगर व्यावसायिक इमारती व घरे, बघा, बिगर व्यावसायिक इमारती आणि घरं म्हणजे अशी घरं, अशा इमारती की जिथं व्यवसाय केला जात नाही यांचा खाजगी इमारतीमध्ये समावेश हा केला जातो. ज्या इमारतीमध्ये, ज्या घरांमध्ये व्यवसाय केला जात नाही त्यांचा समावेश खाजगी इमारतीमध्ये केला जातो. हा विमा घरातील किंवा इमारतीमधील मालमत्तेपुरता मर्यादित असतो. हा विमा घरातील किंवा इमारतीमधील मालमत्तेपुरता मर्यादित असतो. त्यासाठी घरातील वस्तूचे फर्निचर व सर्वसाधारण घरगुती सामान, काय सांगितलंय? त्यासाठी घरातील वस्तूचं फर्निचर व सर्वसाधारण घरगुती सामान, वैयक्तिक वापराच्या वस्तू आणि जड जवाहिराच्या व मौल्यवान वस्तू असं वर्गीकरण इथं करण्यात आलेलं आहे. काय सांगितलंय? वैयक्तिक वापराच्या वस्तू आणि जड जवाहिराच्या मौल्यवान वस्तू असं वर्गीकरण इथं करण्यात आलेलं आहे. अर्थात या वर्गीकरणानुसार कोणत्याही एका गटासाठी, बघा, अर्थात या वर्गीकरणानुसार कोणत्याही एका गटासाठी किंवा जास्त गटांसाठी विमा घेता येतो. काय सांगितलं जातंय? या अर्थात वर्गीकरणानुसार कोणत्याही एका गटासाठी किंवा जास्त गटासाठी विमा घेता येतो. आता वर्गीकरण कसं केलंय? फर्निचर व सर्वसाधारण घरगुती सामान, त्यानंतर वैयक्तिक वापराच्या वस्तू आणि जड जवाहिराच्या व मौल्यवान वस्तू असं वर्गीकरण केलं गेलंय घरामधील, इमारतीमधील. आणि या वर्गीकरणानुसार कोणत्याही एका गटामधील किंवा कोणत्याही एका गटासाठी, जास्त गटासाठी विमा घेता येतो. कोणताही एक गट असेल त्यासाठी विमा घेता येतो किंवा कोणतेही जास्त गट असतील तर त्यासाठीही विमा इथं घेता येतो. घरातील रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज, घरातील रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज यासाठी सुद्धा घरफोडी विरुद्ध विमा उतरवता येतो. काय सांगितलंय? घरातील रोख रक्कम आणि महत्त्वाचे दस्तऐवज यासाठी सुद्धा घरफोडी विरुद्ध विमा हा उतरवता येतो. बघा, आपल्या घरामध्ये जर रोख रक्कम असेल, पैशाच्या स्वरूपामध्ये जास्त किमतीची जर रोख रक्कम असेल किंवा महत्त्वाचे काही दस्तऐवज असतील, महत्त्वाचे काही डॉक्युमेंट्स असतील तर यासाठी सुद्धा विमा कंपनीकडून आपण काय करू शकतो? संरक्षण घेऊ शकतो, विमा उतरवता
येतो. ओके, पण या धोक्यांसाठी जास्तीचा विमा हप्ता हा विमेदाराला भरावा लागतो. बघा, जितक्या स्पेशल सर्व्हिसेस तुम्ही विमा कंपनीला मागताल तितका जास्तीत जास्त विमा हप्ता हा तुम्हाला तिथं पे करावा लागत असतो. हा झाला दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार, जड जवाहीर व मौल्यवान वस्तू यांची घरफोडी. जड जवाहीर व मौल्यवान वस्तू यांची घरफोडी. काय सांगितलं यामध्ये? या अंतर्गत घरातील, बघा, जड जवाहीर व मौल्यवान वस्तू यांच्या घरफोडी अंतर्गत घरामधील जड जवाहिराच्या व मौल्यवान वस्तूच्या चोरी विरुद्ध विमा संरक्षण दिलं जातं. चोरी विरुद्ध विमा संरक्षण काय केलं जातं? दिलं जातं. घरातून चोरी जर झाली तर विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार राहत नाही. बघा, घरामधून जर चोरी झाली तर विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार राहते. काय सांगितले? जड जवाहीर मौल्यवान वस्तू यांची जर घरामधून जर चोरी झाली तर नुकसान भरपाई विमा कंपनी देत असते. परंतु जड जवाहिरांची, दागिन्यांची अंगावर असताना जर चोरी झाली तर त्या विरुद्ध विमा कंपनी संरक्षण देत नाही. लक्षात घ्या, दागिने, जड जवाहीर, मौल्यवान वस्तू जर आपल्या घरातून चोरीला गेल्या तर तिथं विमा कंपनी संरक्षण देते. परंतु जर दागिने आपण घरातून घालून बाहेर गेलेलो असो आणि जर बाहेर अंगावरील दागिने जर चोरीला गेले तर तिथं विमा कंपनी विमा संरक्षण देत नाही. तसेच दागिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी दिल्यास दुरुस्ती करताना ते चोरले गेल्यास त्या विरुद्ध विमा संरक्षण नसतं. काय सांगितले? दागिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी दिली आणि दुरुस्ती करताना जर ते दागिने चोरीला गेले तर त्या विरुद्ध विमा संरक्षण दिलं जात नाही. दागिन्यांच्या एखाद्या संचातील एक नग चोरीला गेल्यास, बघा, दागिन्यांचा जो काही संच असेल त्या दागिन्यांच्या संचामधील एक नग जर चोरीला गेला तर त्या नगापुरती भरपाई तिथं मिळत असते. एक नग जर चोरीला गेला तर त्या नगापुरती भरपाई तिथं मिळत असते. संच निरुपयोगी ठरला म्हणून पूर्ण संचाची भरपाई मिळत नाही. बघा, संच हा पूर्ण जर निरुपयोगी ठरला तर पूर्ण संचाची भरपाई तिथं दिली जात नाही. दागिन्यांचा एखाद्या संचातील एक जर नग चोरीला गेला तर त्या नगापुरतीच भरपाई तिथं मिळते. सर्व दागिन्यांची भरपाई तिथं दिली जात नाही. आणि संच निरुपयोगी जर ठरला तर त्या ठिकाणी पूर्ण संचाची भरपाई मिळत नाही. विमा काढताना जड जवाहिराच्या दागिन्यांची यादी करणं आवश्यक असतं व त्या यादीपुरतंच विमा संरक्षण हे दिलं जात असतं. ओके, त्यानंतर चौथा प्रकार तुम्हाला सांगितलाय, मार्गस्थ रकमेचा घरफोडीचा विमा, मनी इन ट्रान्झिट इन्शुरन्स. काय सांगितले? बघा, मार्गस्थ रकमेचा घरफोडीचा विमा. यामध्ये हा विमा व्यापारी व औद्योगिक संस्थांना दिला जातो. बघा, मार्गस्थ रकमेचा घरफोडीचा विमा जो असेल तो विमा व्यापारी व औद्योगिक संस्थांना दिला जातो. विमेदाराचे कार्यालय किंवा इमारत, लक्षात घ्या, विमेदाराचे कार्यालय किंवा इमारत ते बँक किंवा अन्य ठिकाण आणि मुख्य कार्यालय ते शाखा कार्यालय या दरम्यानच्या रोख रकमेची ने-आण करताना होणाऱ्या चोरी विरुद्ध असा विमा उतरवण्यात येतो. काय सांगितलंय? हा विमा व्यापारी व औद्योगिक संस्थांना दिला जातो. बघा, मार्गस्थ रकमेचा घरफोडी विमा हा
विमा व्यापारी व औद्योगिक संस्थांना दिला जातो. विमेदाराचे कार्यालय किंवा इमारत ते बँक किंवा अन्य ठिकाण आणि मुख्य कार्यालय ते शाखा कार्यालय या दरम्यानच्या रोख रकमेची ने-आण करताना होणाऱ्या चोरी विरुद्ध असा विमा उतरवला जातो. बघा, विमेदाराचे कार्यालय ते बँक किंवा अन्य ठिकाणाहून मुख्य कार्यालय ते शाखा या दरम्यान रोख रक्कम जर ने-आण होत असेल आणि त्या रोख रकमेची ने-आण करताना जर चोरी झाली तर त्या चोरी विरुद्ध इथं विमा उतरवता येतो. त्या चोरी विरुद्ध इथं विमा कंपनी संरक्षण देऊ शकते. या अंतर्गत काय सांगितलं, या अंतर्गत कार्यालय ते वेतन वाटपाचे ठिकाण, कार्यालय ते वेतन वाटपाचे ठिकाण. बघा, कार्यालय आणि जिथं वेतनाचं वाटप केलं जातं ते ठिकाण, कार्यालय ते परगावासह दुसरे कोणतेही ठिकाण, कार्यालय ते परगावासह दुसरं कोणतंही ठिकाण, कार्यालय ते पैसे भरण्याचे अन्य ठिकाण, कार्यालय ते पैसे भरण्याचे अन्य ठिकाण, सुरक्षा तिजोरी ते पैसे देण्याचे काउंटर, सुरक्षा तिजोरी ते पैसे देण्याचे काउंटर, काउंटर ते सुरक्षा तिजोरी, काउंटर ते सुरक्षा तिजोरी अशा ने-आणीसाठी सुद्धा विमा संरक्षण मिळत असतं. बघा, रोख रक्कम ने-आण होत असेल मुख्य विमेदाराकडून कार्यालय ते इमारत किंवा कार्यालय ते बँक किंवा मुख्य कार्यालय ते शाखा या दरम्यान जर रोख रक्कम ने-आण होत असेल तर नक्कीच तिथं रोख रकमेची चोरी होऊ शकते आणि चोरी जर झाली तर तिथं विमा कंपनी आपल्याला संरक्षण देत असते. म्हणून त्या चोरी विरुद्ध विमा हा उतरवला जातो किंवा उतरवण्यात येत असतो. आता या अंतर्गत कार्यालय ते वेतन वाटपाचं ठिकाण, बघा, मार्गस्थ रकमेच्या घरफोडीचा विमा या अंतर्गत कार्यालय ते पैसे भरण्याचे अन्य ठिकाण, बघा, कार्यालयापासून पैसे भरण्याचं अन्य ठिकाण, कार्यालय ते परगावासह दुसरे कोणतंही ठिकाण, कार्यालय ते पैसे भरण्याचे अन्य कोणतंही ठिकाण, सुरक्षा तिजोरी ते पैसे देण्याचे काउंटर आणि काउंटर ते सुरक्षा तिजोरी अशा ने-आणीसाठी सुद्धा विमा संरक्षण हे दिलं जात असतं आणि विमा संरक्षण मिळत असतं. विमा काढताना या मार्गाचा पूर्ण तपशील, बघा, विमा उतरवत असताना या मार्गाचा पूर्ण तपशील व सोबतची एकूण रक्कम याची माहिती द्यावी लागत असते. तसेच संस्थेने रकमेची ने-आण करताना मोठ्या रकमेची ने-आण करत असताना आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था केली पाहिजे. आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था त्यांनी तिथं केली पाहिजे. चोरी, लूट, दरोडा या विरुद्ध हा विमा मिळतो. चोरी, लूट, दरोडा या विरुद्ध हा विमा दिला जात असतो. मार्गस्थ रकमेचा घरफोडीचा विमा हा चोरी असेल, लूट असेल, दरोडा असेल या विरुद्ध दिला जात असतो. परंतु बघा, परंतु रक्कम जर गहाळ झाली आपल्याकडून, ओके, किंवा ती हरवली, या बाबीत विमा कंपनी संरक्षण आपल्याला देत नाही. बघा, जर रकमेची चोरी झाली, लूट झाली, दरोडा पडला तर विमा कंपनी आपल्याला संरक्षण देते. परंतु जर रक्कम आपल्याकडून जर हरवली किंवा गहाळ झाली तर तिथं आपला हलगर्जीपणा असल्यामुळे विमा कंपनी संरक्षण आपल्याला देत नाही. बँका, कंत्राटदार, साखर कारखाने, दूध संघ यांसारख्या रोख रकमेची ने-आण करणाऱ्या संस्था हा विमा जास्तीत जास्त उतरवत असतात. बघा, मार्गस्थ रकमेचा घरफोडीचा विमा हा कोण जास्तीत जास्त उतरवतं किंवा कोणत्या संस्था जास्तीत जास्त हा विमा उतरवतात? यामध्ये बँका, कंत्राटदार, साखर कारखाने, दूध संघ यासारख्या रोख रकमेची ने-आण करणाऱ्या संस्था जास्तीत जास्त हा विमा उतरवत असतात. ओके, लक्षात घ्या, जर ने-आण करताना मोठ्या रकमेची जर चोरी झाली, रक्कम जर लुटली गेली तर त्या ठिकाणी फक्त काय होतं,
विमा कंपनी नुकसान भरपाई देते, परंतु जर ती रक्कम गहाळ झाली, जर ती रक्कम हरवली तर तिथं विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. ओके, समजते. सो 5वा प्रकार बघा काय सांगितलाय. तिजोरीतील रोकडीचा घरफोडी विमा. बघा 5वा प्रकार, तिजोरीतील रकमेचा घरफोडी विमा, कॅश इन सेफ इन्शुरन्स. या विम्यामध्ये तिजोरीत ठेवलेल्या रोकड रकमेच्या चोरीविरुद्ध तिजोरीत ठेवलेल्या रोकड रकमेच्या चोरीविरुद्ध विमा संरक्षण दिलं जातं. यासाठी तिजोरी अत्यंत सुरक्षित विशिष्ट पद्धतीची बनावटीची असावी लागते. बघा, जर घरामध्ये मोठी रक्कम जर ठेवायची असेल, घरातील तिजोरीमध्ये मोठी रक्कम जर ठेवायची असेल आणि जर ती रक्कम ठेवलेल्या ठिकाणाहून तिची जर चोरी झाली तर त्याविरुद्ध विमा कंपनी विमा संरक्षण देत असते. आणि यासाठी तिजोरी अत्यंत सुरक्षित किंवा विशिष्ट पद्धत बनावटीची असावी लागते. बघा, जर रक्कम मोठ्या प्रमाणात जर तिजोरीमध्ये ठेवायची असेल तर तिजोरी ही अत्यंत सुरक्षित असणं अतिशय आवश्यक आहे आणि विशिष्ट पद्धतीची बनावटीची तिजोरी असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच वन मिनिट. ओके, आपण काय बघत होतो? 5वा पॉइंट आय थिंक 5वा पॉइंट आपण बघत होतो, तिजोरीतील रोकडीचा घरफोडी विमा. यामध्ये तिजोरीमध्ये जर मोठ्या प्रमाणात रक्कम जर आपण ठेवत असू आणि त्यातून जर चोरी होत असेल तर त्या चोरी विरुद्ध विमा कंपनी काय करत असते? आपल्याला संरक्षण देत असते. आणि यासाठी तिजोरी ही अत्यंत सुरक्षित विशिष्ट पद्धतीची आणि विशिष्ट बनावटीची असणं अतिशय आवश्यक आहे. तसेच हलवता येणार नाही अशा रीतीने तिला बसवलं पाहिजे. बघा, तिजोरी ही आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणालाही हलवता येऊ नये अशा पद्धतीनं, अशा रीतीनं जर ती बसवली तर उत्तम असतं असं विमा कंपनीचं मत आहे. ओके, बघा, विमा कंपनीचं मत काय आहे? जर तुम्हाला रक्कम घरामध्ये ठेवायची तर तुमची तिजोरी ही कशी असली पाहिजे? सुरक्षित असली पाहिजे, विशिष्ट पद्धतीनं बनवलेली असली पाहिजे आणि ती तिजोरी तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणालाही हलवता आली नाही पाहिजे. ओके, असं मत आहे विमा कंपनीचं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येणाऱ्या तिजोरीबाबत अधिक धोका इथं उत्पन्न होत असतो. किंवा काय सांगितलंय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येणाऱ्या तिजोरीबाबत अधिक धोका इथं जास्तीत जास्त असतो. अशा वेळी कंपनी विमा देण्यास नकार देऊ शकते. व्यापारी व व्यावसायिक संस्थांना हा विमा दिला जातो. बघा, व्यापारी व व्यावसायिक संस्थांना तिजोरीतील रोकडीचा घरफोडी विमा हा दिला जातो. कारण व्यापारी व व्यावसायिक संस्थांचे मालक जे असतात त्यांच्या घरामध्ये जी काही रक्कम ठेवली जाते ती मोठ्या प्रमाणात असते आणि त्या रकमेची सुरक्षा म्हणून हा विमा उतरवला जातो. विमा काढलेल्या तिजोरीच्या किल्ल्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी विमेदारावर असते. विमा काढलेल्या तिजोरीच्या किल्ल्या ह्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणावर असते? तर ती जबाबदारी विमेदारावर असते. हिंसक मार्गाने धमकावून त्यांच्याकडून किल्ली घेऊन जर चोरी झाली तरच विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार राहते. बघा, हिंसक मार्गाने व धमकावून
किल्ली जर घेतली आणि त्याची जर चोरी झाली तर विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास काय करत असते, जबाबदार राहत असते. यामध्ये साधारणपणे घोषित अथवा तात्पुरत्या स्वरूपाचे विमापत्र दिले जाते. काय सांगितलं, यामध्ये घोषित अथवा तात्पुरत्या स्वरूपाचं विमापत्र दिलं जातं. विमा काढल्यानंतर तिजोरीत ठेवलेल्या रकमेचे विवरणपत्र तयार करणे. विमा काढल्यानंतर तिजोरीत ठेवलेल्या रकमेचे विवरणपत्र तयार करायचं व वेगवेगळ्या ठिकाणी ते ठेवायचं हे अतिशय आवश्यक असतं. विवरणपत्रात नमूद केलेल्या रकमे इतकीच विवरणपत्र जे असेल त्या विवरणपत्रामध्ये नमूद केलेल्या रकमे इतकीच विमा कंपनीची जबाबदारी सुद्धा राहत असते. रक्कम तिजोरीमध्ये असताना चोरी जर झाली, बघा जास्तीत जास्त रक्कम ही तिजोरीत असताना जर तिथं चोरी झाली तर विमा कंपनी नुकसान भरपाई देत असते. रक्कम काढताना किंवा ठेवताना होणाऱ्या चोरी विरुद्ध या विम्यामध्ये संरक्षण नसते. त्यासाठी मार्गस्थ विमा काढला जातो. ओके, सो या पद्धतीनं तिजोरीतील रोकडीचा घरफोडी विमा हा इथं प्रकार स्पष्ट करता येईल आपल्याला. तुम्हाला स्लाइडवरती व्यवस्थित दिसत असेल बघा. देन 6 number टाइप इज प्रवासी साहित्य विमा, बॅगेज इन्शुरन्स. प्रवासी साहित्य विमा, बॅगेज इन्शुरन्स. काय सांगितलं यामध्ये, बघा प्रवासी साहित्य विमा हा साधारणपणे अतिपरिचयाच्या व प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जातो. प्रवासी साहित्य विमा हा साधारणपणे अतिपरिचयाच्या व प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जातो. यामध्ये प्रवासातील साहित्य व अंगावरील वस्तू यांच्या चोरी विरुद्ध संरक्षण दिलं जातं. बघा, प्रवासी साहित्य विमा हा अतिपरिचयाच्या आणि प्रतिष्ठेच्या व्यक्तींना दिला जातो आणि यामध्ये प्रवासामध्ये जे काही साहित्य असेल, आपलं अंगावर जे काही दागिने असतील, या वस्तूंच्या चोरींविरुद्ध संरक्षण या विम्यामध्ये काय केलं जातं, दिलं जात असतं. समजतंय? बघा, अंगावरील वस्तूंमध्ये घड्याळ असेल, पेन असेल, यासारख्या वस्तू. अंगावरील वस्तू म्हणजे घड्याळ, पेन यासारख्या वस्तूंचा विम्याला संरक्षण दिलं जातं. पण अंगावरील दागिने, कॅमेरा, उन्हाळी चष्मा या वस्तूंना विम्याचं संरक्षण दिलं जात नाही. वस्तू हरवणं, वस्तू गहाळ होणं, वस्तूची गळती याविरुद्ध विमा कंपनी कसलंही विमा संरक्षण देत नाही. ओके, वस्तू जर घरातून चोरीला गेली तर ठीक आहे, पण जर ती अंगावर असताना जर चोरीला गेली तर तिथं विमा कंपनी संरक्षण देत नाही. या विम्या अंतर्गत 4,000 रुपयांपर्यंत, बघा या विम्या अंतर्गत 4,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. सामान्यपणे प्रथम श्रेणी अधिकारी, उच्च पदस्थ अधिकारी, सामान्यपणे प्रथम श्रेणी अधिकारी, उच्च पदस्थ अधिकारी, व्यापारी, उद्योगपती ज्यांना नेहमी फिरतीवर जावं लागतं त्यांना हा विमा अतिशय उपयुक्त ठरतो. प्रवासातील काळामध्ये हॉटेलमध्ये किंवा विश्रामगृहामध्ये जर मुक्काम केला आणि तिथं जर चोरी झाली तर त्या चोरी विरुद्ध, त्या नुकसान भरपाई विरुद्ध विमा कंपनी काय करत असते, आपल्याला संरक्षण हे देत असते. ओके, काय सांगितलं यामध्ये, तात्पर्य काय आहे, प्रवासाच्या काळात जर चोरी झाली तर तिथं विमा संरक्षण मिळतं. परंतु कशा पद्धतीची चोरी, जर अंगावरील वस्तूंमध्ये पेन किंवा घड्याळ अशा जर वस्तू चोरीला गेल्या तर तिथं संरक्षण दिलं जातं. परंतु जर अंगावरचे दागिने, कॅमेरे, उन्हाळी चष्मा तुमचा जर चोरीला गेला तर तिथं विमा कंपनी कसल्याही पद्धतीचं संरक्षण देत नाही. किंवा वस्तू जर हरवली किंवा गहाळ झाली
तर त्या ठिकाणी सुद्धा विमा कंपनी कोणत्याही पद्धतीचं संरक्षण विम्याचं तुम्हाला देत नाही. त्यानंतरचा 7वा पॉइंट आहे, 7वा प्रकार आहे सर्व धोके विमा, ऑल रिस्क इन्शुरन्स. सर्व धोके विमा या विम्यामध्ये चोरी, घरफोडी, आग किंवा अन्य अपघाताने, बघा सर्व धोके विम्यामध्ये काय सांगितलंय, चोरी, घरफोडी, आग किंवा अन्य अपघाताने झालेले नुकसान भरून देण्याचे संरक्षण. जे काही नुकसान होईल ते नुकसान भरून देण्याचं संरक्षण जे आहे ते मिळत असतं. घर, सामान, जड जवाहिरांचे दागिने, बघा घर असेल, सामान असेल, जड जवाहिरांचे दागिने जे असतील, या दागिने, मौल्यवान वस्तू, ऐतिहासिक चित्रे असतील किंवा जुन्या काळातील वास्तू असतील किंवा जुन्या काळातील वस्तू, जुन्या कला ज्या असतील त्यांच्या वस्तू असतील, महत्त्वाचे दस्तऐवज असतील, इत्यादी सर्व मालमत्तेच्या घरफोडी विरुद्ध हा विमा असल्याने त्यास सर्व धोके विमा असं म्हटलं जातं. बघा सर्व धोके विम्यामध्ये, या विम्यामध्ये चोरी, घरफोडी, आग किंवा अन्य अपघाताने झालेले नुकसान भरून देण्याचे संरक्षण मिळते. घर, सामान, जड जवाहिरांचे दागिने, मौल्यवान वस्तू, ऐतिहासिक चित्रे, कला वस्तू, महत्त्वाचे दस्तऐवज इत्यादी सर्व मालमत्तेचा घरफोडी विरुद्ध हा विमा असल्याने त्याला सर्व धोके विमा असं म्हटलं जातं. ओके, सो या पद्धतीने आपण काय पाहिलंय, घरफोडी विम्याचे प्रकार कोणते कोणते आहेत. ओके, आणि ते कशा पद्धतीने संरक्षण देतात किंवा कशा पद्धतीने काम करतात. ओके, त्यानंतरच्या लेक्चरला आपण बघणार आहोत कॅटल इन्शुरन्स, पशुधन विमा. कॅटल इन्शुरन्स, पशुधन विमा. ओके, देन थँक यू.